सर्व गोदावरी नदी काठावर असलेली जी गावकरी आहे, शेतकरी आहेत, आमची समस्या अशी आहे की आमचं जीवन हे गोदावरी नदीवर अवलंबून आहे. म्हणून आम्ही भावनेनं गोदावरीला आई मानतो. आणि मग आईवर जर अन्याय होत असेल म्हणजे गोदावरी नदीपात्रातील जर वाळू गेली तर आमचा जलस्रोत हा वाया जातो. कुठल्याही नदीमध्ये पाणी जर राहायचं असेल तर त्यासाठी वाळूची गरज असते. म्हणून आम्ही बेकायदेशीर जी वाळू जाते त्याला कायम विरोध करीत असतो. गेली 30 वर्ष आमच्या भागातले मातुलठाणपासून भामाठाण हे गावाची जी नदी किनारपट्टीवर वसलेली गावं आहे, ह्या सगळ्या गावांनी गोदावरी बचाव आंदोलनाची स्थापना करून सातत्याने शासनाच्या दरबारी हे मागणं आमचं हे मांडलेलं आहे की गोदावरीची वाळू जाऊ देऊ नका, आम्हाला वाचवा. परंतु शासनाची जी प्रक्रिया आहे ती कधी कधी ते चोरांना मदत अशी म्हणायची वेळ येते. मी एवढा विरोध करणारा मी नायगावचा सरपंच आता प्रशासक म्हणून काम करतो. गेली 30 वर्ष मी नायगावच्या वतीनं आमच्या गावाने त्याला सातत्याने विरोध केला. पण पहिला महाराष्ट्रातला डेपो नायगावला झालेला आहे. ही परिस्थिती आम्ही स्वीकारली कारण ती शासकीय काम झालं. परंतु त्याचा परिणाम आज रोजी असा आहे की 130 फूट खोल नदी जाऊनही आम्हाला विहिरीचं पाणी राहिलं नाही प्यायला, इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि मग पिण्याच्या पाण्याचे म्हणजे स्रोत जर आमचे इतके वाया जाणार असतील तर त्या वाळू वाचून आमचं काय गुंतलं अशी परिस्थिती त्यांची आहे. परंतु आमचा त्याला सातत्याने विरोध आहे. म्हणून गोदावरी वाचवण्यासाठी आम्ही सगळे संघटित झालेलो आहे. शेतकरी संघटनेने इतकी मोठी साथ आम्हाला दिली, इतका मोठा आशीर्वाद दिला. ॲडव्होकेट अजितसाहेब काळे यांचं देखील मी आज सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो. आणि अशाच पद्धतीनं आम्ही कायम विरोधात राहू आणि आमचा कायदा आमच्या स्वरूपाचा असावा. आणि आमच्या वाळूला त्यांनी जबरदस्तीने शासनानं कुठला तरी कार्यवाही करून तो निर्बंध करावा, एवढीच आमची मागणी आहे.